नमस्कार, गुड मॉर्निंग। आजचा होता आमचा माहेरातला शेवटचा दिवस। आज आम्हाला निघायचं होतं, आवरायचं होतं, म्हणून इथं आमची आवरावर चालू होती। इथं स्वराजनं पण छोटीशी पिशवी घेऊन त्याचं त्यात त्यानं खेळणी वगैरे, छोटी कार वगैरे ठेवली होती। कुरकुऱ्यात सापडलेली शिट्टी वगैरे त्याची बॅग त्याने तयार केली होती। इथं मी शेवाळ्या, त्याचबरोबर लोणचं आणि हे जे तिखट होतं आईने बनवलेलं, तर तिखट घेतलं। माझ्या आजीने मुलांना उशा बनवून दिलेल्या, त्या उशा आहेत त्या घेतल्या। नंतर बाकी सगळं सामान भरलं यामध्ये आणि बॅगा बाहेर काढल्या। मुलांच्या चपला, शूज सगळं गोळा करायचं चालू होतं। आणि नंतर ना हे देवळवाले आले होते, आम्ही याला देवळवालेच म्हणतो। आमच्या लहानपणापासून ना हे आमच्याकडे येतात दरवर्षी। त्याच्या पाया वगैरे पडलो आणि नंतर मग परत आमची आवरावर चालू झाली। सामान भरायचं चालूच होतं। ही फोटो फ्रेम माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आमच्या फोटोग्राफरने बनवून दिली होती। खूप सुंदर बनवली होती फोटो फ्रेम। तर ही फोटो फ्रेम पण मला घ्यायची होती पॅक करून, ती पण घेतली मी। नंतर मग आईचं पण इथं चालू होतं। आईनं पिठं वगैरे भरली होती, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ। इथं वडिलांनी पण सामान काढलं होतं माझ्यासाठी, बाजरी वगैरे। नंतर ना ही योजनेमधली मिळालेली भांडी होती, जी की वापरायलाच नाही काढली अजून, म्हणजे वापरायची गरजच नाही पडली। आईकडे आमच्या खूप भांडी आहेत, तिनं खूप भांडी घेऊन ठेवलेली आहेत, पण ही भांडी तिनं अजून काय वापरायला काढली नाही, यातलं काहीच नव्हतं काढलं। तर ती मला म्हणली की तुला कढई हवी असेल तर घेऊन जा, कारण मला यूट्यूबला रेसिपीज वगैरे शेअर करायला लागतात। तर माझ्याकडे आहेत ॲल्युमिनियमच्या कढई, पण मी म्हणत होती मला स्टीलची कढई घ्यायची आहे गावाला आली तर आई म्हणली घेऊन जा, तसंही आम्ही ह्यातलं सामान काहीच वापरणार नाही आहे। नंतर मी त्यातलं सामान घेतलं। मला ह्या काय वस्तू भेटल्यात त्याचा पण एक व्हिडिओ करायचा होता, पण जमलंच नाही। कसं 8-10 दिवस कसे निघून गेले ना तेच समजलं नाही। नंतर माझी बहीण पण आमच्यासोबत आज येणार होती, तर तिचं हे सामान होतं। आम्ही तिच्या गावी तिला ड्रॉप करून परत पुढे येणार होतो, तर तिचं हे सामान तिनं पण आवरावर केली होती। तर कढई वगैरे घेतली आणि तुम्हाला बोलली ना उशा, तर ह्या उशा होत्या माझ्या आजीनं हातावरती बनवलेल्या मुलांसाठी। आणि नंतर मग आईनं पापड केले होते, तांदळाचे पापड। तर पापड वगैरे भरून झाले। नंतर मग इथं मी जवस घेत होती। जवसाची चटणी खायला मला खूप आवडते, माझ्या शौर्याला पण फार आवडते। नंतर हे कच्चे आंबे वगैरे वडिलांनी काढून आणले होते झाडावरून आम्हाला नेण्यासाठी। पिकलेले पण आणले होते आंबे, आणि पाडाचे हे जे कच्चे आंबे होते तर ते पण आम्हाला भरपूर दिले होते, जेणेकरून मुलांना जास्त दिवस खाता येतील। आईने इथं चपाती भाजी वगैरे आम्हाला पॅक करून दिलं, कारण संध्याकाळी यायला उशीर झाला तर मला जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि आम्ही रस्त्यात तसं तर जास्त खातच नाही, वरचंच काय असेल ते खातो। आणि हे जे आणलेलं आहे तर हे आम्ही संध्याकाळी खातो। तर नंतर इथं आंबे वगैरे आई आणि वडील भरत होते, आमच्यासाठी पॅक करत होते। नंतर इकडं पाण्याचं हीटर आहे, तर मी इथं फ्रेश व्हायला आले होते, तर तिथून मी आळूची पानं घेतली, त्याचबरोबर केळीच्या झाडाची केळी घेतली। आम्हाला ना पिकलेल्या केळीची एक फणी होती, तर ती आम्ही न्यायची म्हणून झाडावरून उतरून नव्हती आणली, पण ती मग अशी देवळवाली आली होती ना, तर त्यांच्या पोरांनी त्यांनी त्याची केळी घेऊन गेलेली। आम्ही त्यांना आंबे दिले ना, तर त्या पिशवीमध्ये केळी होती, मी बघितलेली, मला वाटलंच ते घेऊन गेले असतील। नंतर मग आवरावर चालू होती। घरात जी काही बिस्किट वगैरे वडील घेऊन येतात मुलं आल्यावर खायला, तर ते सगळं आई देत असते, नको म्हणलं तर आईचं चालूच असतं। रस्त्यात मुलांना खायला वगैरे होईल म्हणून। नंतर घरचं दूध आहे, तर दुधाची बाटली पण आईनं भरून दिली। आणि इथं कांदे घेतले, त्याचबरोबर लसूण, कांदे हे आमच्या घरच्या शेतातले आहेत, तर इतके कांदे घेतले होते, जे की आता मला 6 महिन्याच्या वरतीच जातात तेवढे। नंतर कढीपत्ता, माझा भाऊ कढीपत्ता घेऊन आला होता। नंतर माझ्या बहिणीचं आणि माझं आवरलं। नंतर मग मुलांची पण आवरावर चालू होती। माहेरी किती जरी आराम मिळत असेल किंवा किती जरी आपण खुश असेल, सुख समाधान मिळत असेल, तरीही आपल्याला एक दिवस आपल्या घरी जावंच लागतं। कारण आपल्याला ही माहेरी जाताना जितकी ओढ असते ना, तितकीच ओढ असते आपल्याला परत आपल्या घरी येण्यासाठी। भाड्याचं का असना, पण ते आपलं घर असतं, जिथं आपला संसार असतो ना, त्या घराचीही तिथून निघताना ओढ लागलेली असते। भाड्याचं का असना, पण ते आपलं असतं, जिथं आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात, जसं की आपली झाडं, आपल्या झाडांचं काय होणार, आपलं घर, आपली भांडी, पसारा घरातला, याची आठवण शेवटी होती आपल्याला निघताना। नंतर इथं आमची आवरावर चालू होती। यावेळेस स्वराजला येऊच वाटत नव्हतं, नको म्हणत होतं जायला। सायकल वगैरे आम्ही घेतलीच नाही यावेळेस, सायकल घरीच ठेवली। निघायची वेळ आली आणि स्वराज रडत होता, मला राहायचंय म्हणून, नको म्हणत होता जायला। आम्ही त्याला सांगितलं की आपण मावशीच्या घरी सोडून मावशीला परत येणार आहोत,
मग तो निघाला. नंतर मग दरवेळेस निघताना माझं असंच असतं, कुठं काय राहिलं काय हे ते शोधायचं. एकदा देवाच्या पाया पडायचं, आईवडिलांच्या पाया पडायचं आणि निघायचं. तर निघताना ना खूप असं वेगळंच वाटतं. गावाला जाताना खूप हसत खेळत आनंदात जातो, पण माघारी येताना थोडंसं इमोशनल व्हायला होतं. तर शेवटी घर सोडलं आणि मग आम्ही निघालो. स्वराजला गाडीचा अजिबात त्रास होत नाही, अजिबात उलट्या बिलट्या त्याच्या होत नाही. पण शौर्याला गावाच्या बाहेर गेलं की उलटी मळमळ सुरू होते आणि माझं पण तसंच आहे. मला पण गाडीचा खूप त्रास होतो, उलट्या वगैरे होतात. म्हणूनच मला एसटीने यायला जायला तसं नकोसंच वाटतं. नंतर मग मी गोळी खाल्ली होती उलटीची. तर उलटीची गोळी खाल्ली ना की उलटी वगैरे येत नाही, काही त्रास नाही होत. पण माझे ना प्रवासामध्ये खूप डोळे झाकतात आणि खूप झोप येते. उलटीची गोळी खाल्ल्यावर डोळे सारखे पेंगत असतात. नंतर मग त्यामुळे माझे वडील आले होते सोडायला. तर त्यांच्याकडेच असतो शौर्याला तेच घेतात समोर मुलांना वगैरे. इथं मुलांचं चाललं होतं मावशीसोबत गप्पा गोष्टी करायला, कारण स्वराजला आम्ही सांगितलं होतं आपण मावशीला सोडणार आहे आणि परत येणार आहे म्हणून. तर तो पण खूप खुश होता मावशीच्या घरी जायचं म्हणून. शौर्याला मात्र लगेचच त्रास व्हायला होतो उलटीचा वगैरे. त्यामुळे त्याला मी खिडकीकडे बसवलं नंतर, आणि खिडकीमध्ये असं खिडकीतून बाहेर हवा वगैरे लागली की त्याला उलटी होत नाही म्हणून तो असाच बसला होता. नंतर आम्ही गेलो बहिणीच्या गावामध्ये. तर हे तिचं गाव आहे. तर तिला घरी सोडलं, तिच्या घरी गेलो. तिने जे काही सामान घेऊन आली होती गावाकडनं, तर तिचं सामान गाडीमधनं काढायचं चालू होतं. तर तिचं सामान वगैरे हेच लोणचे, कुरडया, पापड्या आहे ते. तर तिचं सामान इथं काढून दिलं. नंतर मग तिच्या घरी चहा वगैरे पिलो आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो. पुढच्या प्रवासासाठी आम्हाला पुण्याला जायचं होतं. नंतर तिच्या घरून निघायला आम्हाला 12-12:30 वाजले होते. आमचा दरवेळेस हाच प्रयत्न असतो की खूप लवकर निघायचं, 8ला निघायचं, 9ला निघायचं म्हणतो, पण आम्ही काही लवकर निघत नाही आणि व्हायचा तोच वेळ होतो. आम्ही दरवेळेस ठरवतो की ट्रॅफिकच्या आधी जायचं, ट्रॅफिक लागायच्या आधी जायचं म्हणून. आमचा प्रयत्न असतो की लवकर जायचं म्हणून, पण वेळ व्हायचा तो होतच असतो. हा ब्लॉग मला शेअर करायला खूप दिवस गेले. खरं तर मला मागेच हा ब्लॉग शेअर करायचा होता. गावाकडून येऊन आत्ता मला 10-15 दिवस झालेले आहेत. तरी पण मला एडिटिंगला काही जमलंच नाही. पहिले 2-4 दिवस तर माझे असेच साफसफाईमध्ये गेले, त्यामुळे मला काही इतकं जमलं नाही. त्यामुळे मी आज शेअर करते हा इतक्या दिवसानंतर. नंतर मग आम्ही चहा घेतला, इथं वडापाव वगैरे खाल्ला आणि चहा घेतला. वीर धरणाच्या तिथं थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. तिथं वडापाव खाल्ला मी आणि स्वराज गाडीतच होतो. शौर्य मात्र तिच्या घरून निघल्यापासून झोपला होता. ते एक छान झालं, तो झोपला होता, त्यामुळे त्याला काही त्रास वगैरे नाही झाला उलटीचा. नाहीतर तो जागा असला की खूप त्रास होतो त्याला, म्हणून झोपलेलाच बरा असतो तो. नंतर मग निघालो तिथून पण, आणि जसं जसं जवळ येईल ना तसं तसं खरंच खूप छान वाटतं. आणि ऊन पण कमी झालेलं असतं, कारण उन्हामध्ये प्रवास करायचा म्हणजे खूप त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवास करायचा म्हणजे. मात्र गाडी जेव्हा नांदेड सिटीमध्ये येते ना तेव्हा मात्र मला घरी पोचल्यासारखं वाटतं खरंच. नाहीतर मग प्रवास म्हणजे खूप त्रासदायक असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. उलटी, मळमळ आणि तितकंच गरम पण होतं. नंतर मग घरी आलो आणि चहा पाणी वगैरे झालं. माझे वडील मला सोडायला आले होते, तर त्याच गाडीमध्ये ते रिटर्न गेले. आणलेलं दूध वगैरे मी उकळून घेतलं आणि मला थोडासा चहा घेतला आणि आराम केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.